विश्वास नाही बसत आहे ना? ही मिठाई मी घरी बनवली आहे. रेसिपी मी शेअर करते. संध्याकाळचा चहा नाश्ता वगैरे करून मी, चिनू आणि आई आम्ही तिघं मुलुंडला जायला निघालो. बसने जायचं या विचाराने आम्ही डेपोला पोहोचलो. समोर उभ्या असलेला बस पुढे काही येत नाही म्हणून त्यांना हाका मारत हा बोलवायचा प्रयत्न करतोय, "या, या, या, या." पण ते काही आले नाही. शेवटी आम्ही ऑटो केले आणि ऑटोने पुढे गेले. पण चिनूला बहुतेक बसने जायचं होतं कारण तो शांतच बसला तेवढ्यापर्यंत. इकडे मार्केटला पोहोचल्यावर एवढी गर्दी होती ना, उद्या सण आहे या कारणाने ना गाड्या एकीकडे, माणसं चालतात एकीकडे आणि मध्ये-मध्ये येतोय तो पाऊस. खास असं काही कारण नव्हतं. न्यूबॉर्न बेबीज आहेत आमच्याकडे, ज्या चिनूच्या बहिणी आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट घ्यावं या विचाराने आम्ही मार्केटला गेलो. मलाही स्वतःसाठी काही वस्तू खरेदी करायचे होते म्हणून मग मी गेले होते. नंतर विचार केला की उगीच मी गेले, कारण एवढी गर्दी आणि त्यात चिनूची पण चिडचिड चालू झाली. तिकडे काही बरण्या, मिठाची बरणी फोडली होती आज सकाळीच, तर ती घेतली, एक तेलाची बरणी वगैरे घेतली आणि आलो गपचूप घरी. पण बस आणि ट्रॅफिकने एवढा त्रास दिला. आता मी रेसिपीकडे वळते. या मिठाईसाठी मी फुल फॅट 1 लिटर दूध घेतलं होतं आणि जे पातेलं आहे ते असं जाड बुडाचं घ्या जर तुम्ही पातेलं घेत असाल तर. पण मी कढई यूज केली. त्याला मी तुपाने पहिले ग्रीस करून घेतलं आणि 1 लिटर दूध त्यात टाकलं. 10-12 मिनिटं एक उकळ येईपर्यंत त्याला ठेवलं. दूध थोडं उकळल्यानंतर किंवा तापल्यावर ना लिंबाचा रस मी टाकले 2 चम्मच आणि परत मग जेव्हापर्यंत हे दूध अर्ध्यापर्यंत येत नाही त्यापर्यंत आपल्याला ढवळायचंय आणि मग मी गुळाचा वापर केलाय. तुम्ही साखरेचा सुद्धा करू शकता. मला गूळ टाकायचं होतं म्हणून मग मी 1 वाटी भरून असं गूळ टाकलंय आणि मग जेव्हापर्यंत दूध अर्ध्यापर्यंत येत नाही तेव्हापर्यंत त्याला ढवळलंय आणि तेच म्हणजे जास्त वेळ त्याच्यातच जातो खरं तर. जेव्हापर्यंत आपल्याला हे दिसत नाही, की पूर्णपणे मावा असा वर येतोय आणि त्यानंतर 2 चम्मच तूप टाकून थोडंसं वेलची पावडर टाकायचे आणि बस टंटाडॅन आपली जी मिठाई आहे ती रेडी आहे. आता ही मिठाई म्हणजे काय, तर तुम्ही मिल्क केक म्हणा किंवा तुम्ही कलाकंद म्हणा किंवा खवा मावा जे काय म्हणायचं ते म्हणा. आता याला सेट होण्यासाठी कंटेनरमध्ये मी बटर पेपर टाकून ठेवून दिलेलं 5-6 तासासाठी आणि आता हे रेडी आहे. याला कट करून तुम्ही कधी सणासुदीमध्ये उपवासाच्या वेळेला ही मिठाई बनवू शकता. नक्की ट्राय करा. बाय.